नमस्कार, मी भाऊसाहेब अजबे. काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी OCCRP ही संस्था, जॉर्ज सोरोस हे अब्जाधीश आणि राहुल गांधी हे एकत्र येऊन भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताची आर्थिक प्रगती किंवा अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये खीळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा प्रकारचा त्यांनी आरोप केला. हा आरोप करताना त्यांनी OCCRP याच संस्थेला का टार्गेट केलं, जॉर्ज सोरोस हे अब्जाधीश त्यांच्या रडारवर का आहे आणि या सगळ्यांचा ते राहुल गांधींशी संबंध कसा लावतायत आणि याच्यामधून भाजप नेमकं काय साध्य करू पाहते, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की भाजपनं या प्रकारचे आरोप करण्यासाठीचं टायमिंग नेमकं हेच का निवडलंय. त्याचं कारण असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीचे अत्यंत जवळचे लाडके उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेतील एका कोर्टामध्ये लाचखोरीच्या प्रकरणामध्ये दोषारोप पत्र दाखल झालंय आणि या कोर्टानं गौतम अदानी यांच्या विरोधात अटक वॉरंट देखील काढलेलं आहे. त्यामुळे जसं आपलं हिवाळी अधिवेशन संसदेचं सुरू झालं तसं विरोधी पक्षांनी, विशेषतः काँग्रेसनं ही मागणी केली की या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा व्हायला हवी. परंतु पहिल्या दिवसापासून आजतागायत केंद्र सरकार अशी चर्चा होऊ देण्यास तयार नाहीये. म्हणजे इनफॅक्ट सभागृहामध्ये अदानी हा शब्द जरी कोणी उच्चारला तरी सभापती तातडीनं असा आदेश देतात की तो शब्द किंवा ते जे वाक्य आहे ते रेकॉर्ड म्हणून काढून टाकतात. त्यामुळे मोदी अदानी एक आहेत आणि मोदी अदानीला कसं वाचवू पाहत आहेत हे देशासमोर यावं म्हणून काँग्रेस अत्यंत इनोव्हेटिव्ह पद्धतीनं संसदेच्या सभागृहाबाहेर आंदोलन करताना दिसते. कोणताही आरोप झाला किंवा तो आरोप आपल्या अंगलट येणारा असेल तर त्यावर उत्तर देण्याऐवजी उलट विरोधकांवरच प्रतिहल्ला रचणे ही जी नीती आहे ती भाजप सातत्यानं वापरत आलाय आणि नेमकं तेच या ठिकाणी ते करतायत. अदानीवरचं लक्ष विचलित करण्यासाठी, ते हटवण्यासाठी म्हणून OCCRP, जॉर्ज सोरोस आणि राहुल गांधी यांच्यावरती या प्रकारचे जे आरोप आहेत ते भाजपनं केलेले आहेत. बरं, हे आरोप करताना संबित पात्रा यांनी हवाला कोणाचा दिलाय तर फ्रान्समधील मीडिया पार्ट नावाची एक न्यूज संस्था आहे. या न्यूज संस्थेनं OCCRPच्या फंडिंग संदर्भात एक रिपोर्ट केलाय. या रिपोर्टचा हवाला देत संबित पात्रा यांनी हे आरोप केले आणि संबित पात्रा किती राजरोसपणे खोटं बोलतायत हे सगळ्यात पहिल्यांदा कोणी सांगितलं तर या मीडिया पार्ट नावाच्या संस्थेनंच. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स नंतर लगेच इमिजिएटली एक स्पष्टीकरण दिलं आणि त्या स्पष्टीकरणात त्यांनी म्हटलं की आमचा हवाला देत भाजपा फेक न्यूज पसरवत आहे. आम्ही जे रिपोर्टमध्ये म्हटलेलंच नाहीये ते आम्ही म्हटलंय असं म्हणत हे दावे आणि आरोप जे आहेत ते भाजपा करते आणि त्याच्यामुळे भाजपा हा प्रेस फ्रीडमवर हल्ला करते, आम्ही भाजपचा निषेध करतो असं स्टेटमेंट मीडिया पार्टनं दिलेलं आहे. बरं, याच्यात दुसरी गमतीची गोष्ट अशी की ही मीडिया पार्ट तीच संस्था आहे ज्या संस्थेनं राफेल विमानांच्या संदर्भामध्ये जो भ्रष्टाचार झाला तो त्यांनी सबळ पुराव्यानिशी उघड केला, जगासमोर आणला आणि याच संस्थेनं पुढे असंही म्हटलं की भारत सरकार अजूनही राफेलच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात जी चौकशी चालू आहे त्या संदर्भात सहकार्य करायला तयार नाही. म्हणजे बघा, ज्या संस्थेनं भाजपच्या तोंडामध्ये शेण कोंबलं त्याच संस्थेचा खोटा हवाला देत अशा प्रकारचे जे आरोप आहेत ते भाजपा करत आहे. तर यातला एक महत्वाचा मुद्दा असा की भाजपला OCCRP या संस्थेवर इतका राग का आहे. तर OCCRP याचा फुल फॉर्म आहे ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट. म्हणजे संघटितपणे जे गुन्हे होतात आणि भ्रष्टाचाराचे जे विषय आहेत त्याचा सखोल तपास करून ते जगासमोर आणणे यासाठी काम करणारी ही संस्था आहे. ही संस्था जी आहे ती जगभर पसरलेली आहे. वेगवेगळ्या देशातील जे लोकल पत्रकार, शोध पत्रकार जे आहेत ते त्यांच्याबरोबर असोसिएटेड आहेत आणि त्याच्यामुळे सबळ पुराव्यानिशी अनेक प्रकरणं आतापर्यंत त्यांनी जगभरामध्ये बाहेर काढलेली आहेत. जगातील 100 पेक्षा अधिक पत्रकारितेसाठी जे पुरस्कार दिले जातात ते देखील या संस्थेला मिळालेले आहेत. त्यामुळे अत्यंत विश्वासार्ह अशी प्रतिमा या संस्थेची आहे. भारताच्या संदर्भामध्ये ही संस्था सगळ्यात पहिल्यांदा चर्चेला आली ते म्हणजे पनामा पेपर्स. म्हणजे पनामा पेपर्सच्या निमित्तानं भारतातील काही जी लोक आहेत ती आपला काळा पैसा टॅक्स हॅव्हन्स किंवा स्विस बँकांमध्ये
कशा प्रकारे लपवतात हे त्यातून बाहेर आलेलं होतं. आणि हे केवळ भारतापुरतं मर्यादित नव्हतं, तर जगभरातील लोक कशा पद्धतीने आपला ब्लॅक मनी किंवा आपला काळा पैसा हा फॅसिलिटेट करतायत हे त्यातून दाखवून दिलेलं होतं. दुसऱ्यांदा ही संस्था चर्चेत आली ती पेगासस रिपोर्ट नंतर. पेगासस हे असं मॅलवेअर स्पायवेअर आहे की ते जर तुमच्या फोनवर प्लांट केलेलं असेल तर तुम्ही कोणाशी काय बोलता हे त्यांना ऐकू जातं, तुम्ही ज्यांना मेसेज पाठवता किंवा ज्यांचे मेसेज येतात ते वाचतात. म्हणजे तुम्ही जे काही फोनद्वारे करता त्याचं रिअल टाइम ट्रॅकिंग करून तो सगळा जो डेटा आहे तो सरकारला पाठवला जातो. हे पेगाससची निर्मिती जी आहे ती इस्रायल मधल्या एनएसओ नावाच्या कंपनीने केली आणि एनएसओ स्वतः असं म्हणते की आम्ही पेगासस हे केवळ सरकार किंवा सरकारी यंत्रणांनाच विकतो. आणि अशा रीतीने जगभरातील 11 देशांना त्यांनी पेगासस विकलेलं होतं, त्यापैकी एक देश भारत होता. आणि एनएसओ किंवा इतर याच्यातले जे इंटरनल विसल ब्लोअर आहेत त्यांनी एक माहिती लीक केली आणि अम्नेस्टी इंटरनॅशनल व दुसरी फॉरबिडन स्टोरीज म्हणून जी संस्था आहे त्यांच्याकडे ही सगळी माहिती आली आणि त्यांना असं लक्षात आलं की जगभरातील जवळपास 50,000 जी लोक आहेत ती पेगाससच्या लिस्टवरती आहेत. मग याची सखोल तपासणी जी झाली त्या सखोल तपासणीमध्ये किंवा त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये OCCPR ही जी संस्था आहे ती संस्था देखील होती. आणि मग त्या संदर्भामध्ये भारताची जी माहिती पुढे आली त्यात असं लक्षात आलं की भारतातील विरोधी पक्षांचे नेते, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मानवी हक्क कार्यकर्ते, पत्रकार या सगळ्यांच्या फोनवरती पेगासस प्लांट करण्यात आलेला होता. म्हणजे पहिल्यांदा हे भारताच्या नागरिकांनाही लक्षात आलं की केंद्र सरकार अशा रीतीने पेगाससचा गैरवापर करतंय, अशा रीतीने बेकायदेशीररित्या त्यांच्यावरती पाळत ठेवतंय आणि त्या माध्यमातून आपलं जे काही राजकीय हेतू साध्य करायचे आहे ते हेतू साध्य करत आहे. आणि म्हणूनच पहिल्यांदा भाजपला OCCRPचा जो राग आला तो हे पेगाससचं जे प्रकरण आहे, ही जी बेकायदेशीर हे त्यांचे जे काळे धंदे जे चाललेले होते ते या संस्थेनं उघड पाडले म्हणून. त्यानंतर OCCRP ही संस्था भाजपला शत्रू कधी वाटायला लागली जेव्हा मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी अदानीवरती आपला एक इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आणला. हा रिपोर्ट काय होता तर याच्यामध्ये या OCCRPचा तो जो इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये हे त्यांनी दाखवून दिलेलं होतं की अदानीचेच 2 सहकारी आहेत, आंतरराष्ट्रीय सहकारी, त्यातले एक आहेत नासर अली जे UAEचे आहेत आणि दुसरे आहेत चँगचुंग लिंग जे तैवानचे आहेत. हे अदानीचे सहकारीच आहेत. तर यांनी 3 फंड्स, हे कोण फंड्स होते तर मॉरिशस मधले 2 फंड्स होते, एमर्जिंग इंडिया फोरम फंड आणि दुसरा EM रिसर्जंट फंड आणि तिसरा जो फंड होता तो बर्मुडा मधून ऑपरेट होता, ग्लोबल अपॉर्च्युनिटी फंड. हे जे 3 फंड्स आहेत या 3 फंडच्या माध्यमातून 2013 ते 18 या कालावधीमध्ये जवळपास 2800 कोटी रुपये इतकी जी रक्कम आहे ती यांनी अदानीच्या भारतातील शेअर्स मध्ये गुंतवलेली होती. म्हणजे पहा, हा जो प्रश्न गुंतवणूकदारांना, रिटेल गुंतवणूकदारांना सातत्याने पडतो की अदानीचे शेअर्स एवढे वर कसं काय, इतक्या वेगानं शेअरची किंमत कसं काय वाढते. तर ती अशा रीतीने अदानीने त्याच्याच सहकार्यामार्फत पैसा फिरवून फॉरेन इन्व्हेस्टर म्हणून ते शेअर जे आहे ते खरेदी करून अशा रीतीने शेअरची किंमत वाढवलेली होती हे आपल्याला लक्षात येतं. दुसरं या रिपोर्टमध्ये असं दाखवून देण्यात आलं की या जे 3 फंड्स आहेत जे अदानीचे सहकारीच चालवत होते, या 3 फंड्सनं विनोद अदानी जे गौतम अदानी यांचे भाऊ आहेत त्यांच्या कंपनीला त्यांनी ॲडवायझरी फी म्हणून देखील दिलेली होती. त्याच्यामुळे हे सगळं जे काही चालू आहे त्याचं अगदी तपशिलामध्ये विश्लेषण करून त्या सगळ्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या OCCRPच्या रिपोर्टनं दाखवून दिलेल्या होत्या. आणि त्यामुळेच OCCRP ही भाजपच्या टार्गेट लिस्टवरती आली. कारण मोदी आणि अदानी एक आहेत. मोदी म्हणजे राजाचा जीव जसा पोपटामध्ये असतो तसा मोदींचा जीव हा अदानीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे अदानीचे हे जे काळे धंदे आहेत, देशविरोधी काळे धंदे आहेत, ते उघडीस आणण्याचं काम हे OCCRP या संस्थेने केलं, पुराव्यानिशी केलं आणि त्यामुळेच OCCRP ही संस्था ही भाजपला शत्रू वाटायला लागली. आणि त्यामुळेच आनंद मंगनाळे हे पत्रकार जे महाराष्ट्राचेच आहेत आणि OCCRPच्या दक्षिण आशिया विभागाचं काम बघतात. अदानीवरचा हा जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये त्यांचं महत्वाचं असं मोलाचं असं योगदान राहिलं.
त्यांच्यावर संबित पात्रा यांनी गंभीर आणि हास्यास्पद आरोप केले की ते काँग्रेस कार्यकर्ते आहेत आणि चीनकडून पैसा घेऊन त्यांनी शार्जिल इमाम यांना दिला. या पुढे जाऊन यांनी काय केलं तर हा रिपोर्ट आल्यानंतर आनंद मंगनाळे यांच्या फोनवर पेगासस प्लांट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या फोनचं जेव्हा फॉरेन्सिक ऑडिट झालं तेव्हा स्पष्टपणे हे लक्षात आलं की पेगाससने त्यांचा फोन इन्फेक्ट झालेला होता. म्हणजे याच्यातून एकच गोष्ट वारंवार अधोरेखित होते की जे लोक, ज्या संस्था, जे पत्रकार अदानीविषयी बोलतात, अदानीचे कारनामे उघड करतात, अदानीचे गैरव्यवहार पुराव्यानिशी मांडतात, त्यांना हे सरकार शत्रू मानतं. त्यांच्यावरती अशा पद्धतीने निराधार प्रकारचे जे आहेत आरोप करतं, त्यांच्या फोनवरती पेगासस प्लांट करण्याचा प्रयत्न करतं. आणि यामागचा हेतू एकच आहे, तो म्हणजे अदानींना संरक्षण देणे. तर आता मुख्य मुद्दा असा की भाजपा जॉर्ज सोरोस यांना का टार्गेट करते. तर यामागे दोन कारण आहेत. पहिलं कारण असं की मागच्या वर्षी जानेवारीमध्ये हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट आला आणि या रिपोर्टमध्ये गौतम अदानी हे कशा प्रकारे फ्रॉड ऑडिटिंग करतायत, कशा पद्धतीने स्टॉक प्राइस मॅनिप्युलेशन करतायत आणि अशा सगळ्या ज्या काही चुकीच्या गोष्टी ज्या अदानी त्यांच्या व्यवसायामध्ये वापरतात त्या सगळ्या गोष्टींचा सबळ पुराव्यानिशी हिंडनबर्ग रिसर्चनं पर्दाफाश केला होता. त्या पार्श्वभूमीवरती मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स झाली. तिथं जॉर्ज सोरोस आलेले होते. आता लक्षात घ्या की जॉर्ज सोरोस हे जगातील एक मोठे गुंतवणूकदार आहेत. म्हणजे हेज फंड म्हटलं की जॉर्ज सोरोस यांचीच गुंतवणूकदारांना आठवण येते. तर गुंतवणूकदार या भूमिकेमधून जॉर्ज सोरोस यांनी अशी भूमिका मांडली की हिंडनबर्ग रिसर्चच्या निमित्तानं ज्या काही गोष्टी अदानींच्या संदर्भाने पुढे आलेल्या आहेत त्याच्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय मार्केटवर जो विश्वास आहे त्याला तडा गेलाय आणि त्याच्यामुळे पंतप्रधान मोदींनी विदेशी गुंतवणूकदार यांना स्पष्टीकरण दिलं पाहिजे या गोष्टीचं आणि तसंच त्यांनी भारतातील जी संसद आहे त्याच्यामध्ये पण ते स्पष्टीकरण दिलं पाहिजे. लक्षात घ्या ही जी भूमिका आहे ती त्यांनी गुंतवणूकदार या भूमिकेतून मांडलेली होती, कारण त्यांची भारतामध्ये पण गुंतवणूक आहेच. आता खरं तर मोदींनी यावर काय करायला हवं तर मोदींनी अदानींची चौकशी करायला हवी. जेपीसी म्हणजे जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीची संसदेमध्ये स्थापना करून त्यासमोर अदानींची चौकशी होऊ द्यायला हवी. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि त्या माध्यमातून विदेशी गुंतवणूकदारांना हा विश्वास निर्माण होईल की भारतामधील सरकार आणि भारतामधील ज्या नियामक संस्था आहेत त्या गुंतवणूकदारांच्या हिताचं संरक्षण करण्याच्या बाजूने आहेत. परंतु तसं काहीही न करता या सरकारनं काय केलंय किंवा भाजपनं काय केलंय तर जॉर्ज सोरोस यांच्यावरच हल्ला करण्यास सुरुवात केली आणि जॉर्ज सोरोस हे भारतामधील अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचा हास्यास्पद आरोप त्यांनी लावलाय. जॉर्ज सोरोस यांना टार्गेट करण्याचं दुसरं कारण म्हणजे OCCRP ही संस्था. OCCRP ही सेवाभावी संस्था आहे. जगभरातून ज्या वेगवेगळ्या संस्था संघटना त्यांना देणग्या देतात त्यावरती चालते. पण हा देणगीदारांचा तपशील त्यांनी लपवून ठेवलाय अशातला भाग नाही. तुम्ही जर त्यांची वेबसाईट चेक केली तर तुम्हाला तो सगळा देणगीदारांचा तपशील दिसेल. परंतु OCCRP या संस्थेनं अदानींवर इन्व्हेस्टिगेशन केल्यामुळे त्यांचे सगळे गैरव्यवहार अशा पद्धतीने बाहेर काढल्यामुळे भाजपला OCCRP वरती राग आहे आणि त्यामुळे या संस्थेला जे देणगी देतात त्यांच्यावर देखील त्यांना राग आहे. आणि जॉर्ज सोरोस यांची ओपन सोसायटी ही जी संस्था आहे ती या OCCRP ला देणगी देते. त्यामुळेच जॉर्ज सोरोस यांच्यावर देखील भाजपला राग आहे. जॉर्ज सोरोस यांना देखील भाजप शत्रू मानते. जॉर्ज सोरोसवर हल्ला करताना भाजपचा होमवर्क जरा कमी पडलाय, कारण भाजपच्या अनेक महत्वाच्या लोकांचं जॉर्ज सोरोस कनेक्शन आहे. ते कसं ते बघूया. डॉक्टर शामिका रावी या पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये सेक्रेटरी आहेत. त्या पंतप्रधानांच्या सल्लागार आहेत. 2008 मध्ये जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटीकडून त्यांना शैक्षणिक ग्रँट मिळाली होती. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की संबित पात्रा कधी शामिका रावी यांच्यावरती जॉर्ज सोरोसच्या त्या एजंट आहेत असा आरोप करणार आहेत आणि शामिका रावी यांची तातडीनं गच्छंती केली जाणार आहे का हे आता आपल्याला पाहावं लागेल. दुसरं वीरेन शहा म्हणून आहेत. हे पश्चिम बंगालचे गव्हर्नर राहिलेले आहेत, राज्यपाल राहिलेले आहेत. त्यांची नात, तिचा विवाह शशांक ऋष्यशृंगा यांच्या बरोबर झालेला आहे. त्यांच्या विवाहाला लालकृष्ण अडवाणी आणि महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हे देखील हजर होते. तर महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे शशांक आहेत ते जॉर्ज सोरोस यांचा कॅपिटल फ्लोट नावाचा एक फंड आहे, जो आता ऍक्सिओ या नावाने ओळखला जातो. तो फंड शशांक यांच्याकडून चालवला जातो. ज्यांचा भाजपशी थेट संबंध आहे अशा शशांक ऋष्यशृंगा यांच्याकडून चालवला जातो. हा फंड तातडीनं बंद होणार आहे का, किंवा भाजप शशांक यांना आता असा आदेश देणार आहे का की तातडीने त्यांनी याचा राजीनामा द्यावा. तिसरी महत्वाची गोष्ट, आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर यांचे पुत्र ध्रुव जयशंकर यांची जी पहिली नोकरी होती ना ती ऍस्पेन इन्स्टिट्यूट मध्ये होती. या ऍस्पेन इन्स्टिट्यूटचं जे फंडिंग आहे ते जॉर्ज सोरोस यांच्याकडून येतं. त्यानंतर पुढची त्यांची जी नोकरी होती जी त्यांनी तब्बल 7 वर्षासाठी केली, ती केली जर्मन मार्शल फंड अमेरिकेचं, ज्याचं फंडिंग देखील जॉर्ज सोरोस यांच्याकडून येतं. त्यामुळे प्रश्न असा आहे की आता ध्रुव जयशंकर म्हणजे एस जयशंकर यांचा मुलगा तो जॉर्ज सोरोसचा एजंट आहे का, आणि अशा पद्धतीनं जर तो जॉर्ज सोरोस यांचे लाभ घेऊन जर काम करत असेल तर एस जयशंकर यांनी तातडीनं राजीनामा द्यायला हवं. पंतप्रधान मोदी तसं करणार आहेत हा प्रश्न आहे. तिसरी एक महत्वाची गोष्ट की सोरोस यांची ही जी ओपन सोसायटी आहे तिला UN डेमोक्रेसी फंड म्हणून जो आहे, UN डेमोक्रेसी फंड यांच्याकडून मदत केली जाते, देणगी दिली जाते, आणि त्या अंतर्गत जगभरामध्ये 68 वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यावरती ओपन सोसायटी काम करते. तर हा जो UN डेमोक्रेसी फंड आहे त्याचा भारत देणगीदार आहे आणि 4थ्या नंबरचा मोठा देणगीदार आहे. आता प्रश्न असा आहे की पंतप्रधान मोदी तातडीनं या डेमोक्रेसी फंडला निधी देणं थांबवणार आहेत का, आणि सोरोस यांचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फंड आहे भारतामध्ये, ज्या माध्यमातून छोटे उद्योग आणि शेतकरी यांना मदत केली जाते. तर हा जो फंड आहे याच्यावर देखील या देशामध्ये बंदी आणली जाणार आहेत का, हे खरे प्रश्न आहेत. तर एव्हन आपल्या लक्षात आलं असेल की OCCRP जॉर्ज सोरोस आणि राहुल गांधी यांच्यामध्ये भाजपा संबंध का जोडत आहे, त्यामागचं एका शब्दातलं उत्तर आहे अदानी. आणि यांच्यामध्ये जो संबंध जोडला जातोय तो पण एकदम बादरायण पद्धतीचा आहे. म्हणजे संबित पात्रा असं म्हणतात की OCCRPनं रिपोर्ट पब्लिश केला की लगेच राहुल गांधी तो शेअर करतात. मिस्टर पात्रा, तुमच्या पांचजन्य या मुखपत्राने अदानींवरती जर अशा पद्धतीचा रिपोर्ट आणला तो देखील राहुल गांधी शेअर करतील याच्याविषयी निश्चिंत राहा. आणि यातला दुसरा मुद्दा असा की अदानींचे गैरव्यवहार आणि त्याला मोदींचं मिळणारं संरक्षण यावर जागतिक शिक्कामोर्तब होण्याच्या खूप आधीपासून राहुल गांधी हे मोदी आणि अदानी यांच्या संबंधांवर बोलत आहेत. अदानींच्या साम्राज्याची जी वाढ आहे ती अनैसर्गिक आहे आणि ती मोदींच्या शिवाय, मोदींच्या समर्थनाशिवाय, सहभागाशिवाय होऊ शकत नाही, हे सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधी यांनीच मांडले. मोदी अदानी एक हे ही घोषणा राहुल गांधींनीच दिली. मोदी अदानी म्हणजे दो जिस्म एक जान, हे पण राहुल गांधी यांनीच दाखवून दिलेलं होतं. आणि त्यामुळे शेवटी देशाची लूट करणारे आणि त्यांना संरक्षण देणारे हे देशद्रोही आहेत का, लूट करणारे आणि त्यांना संरक्षण देणारे यांचा पर्दाफाश करणारे देशद्रोही आहेत, हे तुम्हाला ठरवावं लागेल. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.